सर्व बांधवांना सप्रेम नमस्कार आणि सर्वांचे स्वागत आहे अन्नदाता ॲग्रोटेक युट्यूब चॅनलवर। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपये प्रति हेक्टर बोनस मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, हा बोनस मंजूर करण्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा जी.आर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि हा जी.आर सविस्तरपणे समजून घेण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20,000 रुपये मदत दिली जाणार आहे, ही मदत नक्की कशी शेतकऱ्यापर्यंत पोहोच केली जाणार आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करा, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला तर शेतकरी बांधवांनो, नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये भेटणार आहेत, या बोनससाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, याची सविस्तर माहिती पाहायला सुरुवात करूया। तर पहा शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस मिळणार आहे याची स्पष्ट माहिती या जी.आर मध्ये दिलेली आहे। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023 ते 2024 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो, धान उत्पादन करिता त्यांच्या धान लागवडीखालील जमिनी धारेनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये, याचप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांच्या मार्फत दिनांक 13 मार्च 2024 रोजी हा जी.आर निर्गमित करण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, या जी.आरच्या प्रस्तावनेत काय माहिती दिलेली आहे याच्याबद्दलची माहिती पहा। उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 26 फेब्रुवारी 2024 मधील परिपत्र 3 मधील अट क्रमांक 1 खालीलप्रमाणे आहे। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे खातर जमा करून जमिनीच्या 7-12 उतारावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहील। त्याऐवजी शासन निर्णय दिनांक 26 फेब्रुवारी 2024 मधील परिपत्र 3 मधील अट क्रमांक 1 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्रातील ई पीक पाहणी, ई भूमी, महानोंदणी पोर्टल इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातर जमा करून, तसेच वन जमिनी, देवस्थान जमिनी, शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी केल्या आहेत, अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो, त्यांच्या जमिनीच्या 7-12 उतार्यावरील क्षेत्रांपैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुज्ञेय राहील। तर शेतकरी बांधवांनो, कोणकोणते शेतकरी या 20,000 धान बोनससाठी पात्र होतील याची माहिती तुम्हाला समजली असेल। जर तुम्हाला माहिती समजली नसेल तर पुन्हा एकदा सोप्या भाषेत माहिती ऐका। जेव्हा तुम्ही तुमच्या शेतातील धान पिकाची ई पीक पाहणी केली असेल, तेव्हा तुम्हाला तुमचे धान पीक किमान आधारभूत किमतीवर म्हणजेच सरकारच्या MSP दरानुसार विक्री करायची आहे का याची माहिती विचारली गेली असेल, तेव्हा तुम्ही होय क्लिक केलेलं असेल तर तुम्हाला नक्की हे बोनस मिळणार आहे। मग तुम्ही हे धान विक्री केलेलं असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्ही या बोनससाठी पात्र असाल। तर शेतकरी बांधवांनो, प्रति हेक्टरी 20,000 रुपये धान बोनसच्या संदर्भातील महत्त्वाचा व्हिडिओ होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।